नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. आड रानातली विहीर आणि लबाडा घरची खीर यांचं काही खरं नसतं असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी आज सरकारवरती टीकास्त्र सोडलं. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता, म्हणजेच 23 जून हा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस. अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे किती प्रश्न मांडले जातात आणि त्याच्यावरती काय तोडगे काढले जातात, त्यासोबत काय उपाययोजना अंमलात आणल्या जातात आणि शेतकऱ्यांचं हित कसं साधलं जातं याच्याबद्दल कायमच प्रश्न उपस्थित केले जातात. आता एक प्रकारे नुसतं चर्चेचं घोराळ म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन असतं की काय अशा पद्धतीची एक शंकासुद्धा उपस्थित केली जाते. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा होते, परंतु सत्ताधारी पक्षाकडून त्याच्यावरती ठोस असे पावलं उचलली जात नाहीत. आज याच मुद्द्यावरती आणि याच पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं भूमिका घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला काही थेट असे प्रश्न विचारले. अंबादास दानवे यांनी नेमके काय प्रश्न उपस्थित केले, ते कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलत होते, या मुद्द्यांचा नेमका अंतिम उपाय काय असणार आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके कधी सुटणार आहेत आणि आजच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये नेमकं काय घडलं, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली होती. त्यानुसार जूनच्या 2 तारखेला त्या संदर्भातला एक शासन निर्णयसुद्धा प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं आहे अशा पद्धतीची शेखी मिरवायला सुरुवात केली. आता प्रत्यक्ष शेतकरी कर्जमाफीकडे जर का बघितलं तर या कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणात अटी शर्ती ह्या राज्य सरकारनं घातलेल्या आहेत आणि याच मुद्द्यावरून आज आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये काही प्रश्न उपस्थित केले. बोलताना ते 260च्या प्रस्तावावरती बोलत होते. 260चा प्रस्ताव हा सत्ताधारी पक्षानं मांडलेला होता. यामध्ये कर्जमाफी आणि विविध शेतकऱ्यांच्या योजना यांचा समावेश होता आणि त्यावरती बोलतानाच अंबादास दानवे यांनी गंभीर काही प्रश्न उपस्थित केले. ते शेतकरी कर्जमाफीबद्दल नेमकं काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या. मला असं वाटतं 2019ला जी कर्जमाफी झाली होती ती एका थंबवर झाली होती. एका थंबवर कोणत्याही शेतकऱ्याला बँकेत जावं लागलं नाही, कोणत्याही ठिकाणी त्याला न जाता फक्त एका थंबवर कोणत्याही अटी शर्तीशिवाय 2 लाखाची कर्जमाफी माननीय उद्धवजींच्या सरकारच्या काळात दिली होती सभापती महोदय. म्हणून असं असताना ही कर्जमाफी जर दिली तर याच्यातल्या जर अटी शर्ती बघितल्या सभापती महोदय, याच्यात जे लिहिलेलं आहे, गावगाव आम्ही फिरत असताना अनेक शेतकऱ्यांचे निवेदन येतात. सध्या शासन निर्णयानुसार 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाचाच या योजनेत समावेश आहे. 1/4/19च्या आधी जर कोणी कर्ज उचललं असेल किंवा 2019च्या कर्जमाफीत तो असेल तर तो शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाही. प्रवीण भाऊ, 50,000च त्याला माफ आहे. समजा माझ्यावर 3 लाख कर्ज आहे तर सभापती महोदय मला 2.5 लाख भरावं लागेल, मग मला 50,000. जर माझ्या खिशात 2.5 लाख असेल तर मी 3 लाख रुपये कशाला बाकी ठेवेल? मी तर म्हणेल कर्ज माफी नव्हे तर ही कर्ज वसुलीची मोहीम. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करताना त्यामध्ये 2019 पर्यंतचे जे काही शेतकरी आहेत ते तर वगळलेच. त्यामध्ये 2019 मध्ये ज्यांनी कर्जाचा लाभ घेतलेला असेल त्यांना फक्त 50,000 रुपये, तेही त्यांचं जे काही थकीत कर्ज आहे ते भरल्यानंतर त्याला लाभ देण्यात येईल असं सांगितलं. ते शेतकरी कमी केले आणि एक प्रकारे शेतकऱ्यांना गुंगून ठेवलंय या कर्जमाफीच्या नावाखाली. अशा पद्धतीचा सूर हा आमदार अंबादास दानवे यांचा होता. बरं, निवडणुकीच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक सभेत 7/12 करू, कोरा कोरा कोरा, सगळ्या सभेमध्ये मुख्यमंत्री असं बोललेले आहे की या भाषेतले कोरा कोरा कोरा. कुठे कोरा झाला? आता जास्त भरावं लागलं, आणखी त्याच्यावर यावं लागलं. आज ह्या 2 लाखाच्या कर्जमाफीचं सरकारने निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या आधी सांगितलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू, परंतु आज हा 7/12 सभापती महोदय कोरा झालेला नाही. त्यामुळे जर सरकारला कर्जमाफी करायची तर मला असं वाटतं या जवळपास 19 अटी शर्ती आहे. प्रोत्साहन लाभाला अटी शर्ती आहे, कर्जमुक्तीला अटी शर्ती आहे, ओटीएसला अटी शर्ती. मला असं वाटतं ओटीएस एकदा झालं ना सभापती महोदय, नंतर कर्ज मिळणं अवघड होतं. हे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला काय मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून ही कर्जमाफी पूर्णपणे सभापती महोदय फसवी आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये पुरवणी मागण्या ह्या सादर केल्या. त्याच्याबद्दलचं अपडेटही आपण कालच घेतलेलं आहे. आज अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की 6,000 कोटी रुपये हे जर शेतकरी कर्जमाफीचे प्रलंबित असतील मागच्या 2, तर राज्य सरकारनं फक्त 200 कोटी रुपयांची तरतूद या प्रलंबित लाभासाठी का केली आहे फक्त, अशा पद्धतीचा एक थेट सवालसुद्धा दानवे यांनी उपस्थित केला होता. या सगळ्या चर्चेनंतर त्यांनी कापूस आयातीच्या मुद्द्याला सुद्धा हात घातला. आपल्याला माहिती आहे की कापसाचे दर हे मागच्या हंगामामध्ये ऐन हंगामामध्येच हे कोसळलेले होते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसलेला होता.
मागच्या 4-5 वर्षापासून शेतमालाच्या दरांची परिस्थिती जर का बघितलं तर ती अशीच आहे आणि त्यासाठी सरकारची जी काही धोरणांची धरसोड आहे ती मोठ्या प्रमाणात कारणीभूत त्याला ठरते आणि याचा वारंवार फटका हा शेतकऱ्यांना बसतोय. कापूस आयातीच्या बाबतीत सुद्धा त्याच पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा आरोप आमदार दानवे यांनी केला. कापूस आयातीवरचं शुल्क हे केंद्र सरकारनं काढलं आणि त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसला. कापसाचे रातोरात हे दर पडले असा मुद्दासुद्धा आमदार दानवे यांनी आज विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. ते नेमकं काय म्हणाले तेही पहा. कोणतं कापूस उत्पादकता मिशन सरकार राबवतोय? काय स्थिती कापसाची? आज उत्पादन वाढवायचं, कापसाला भाव काय? कापसाला यावर्षी बऱ्यापैकी भाव मिळायला लागला. आयात शुल्क कमी करून टाकलं, कापसाचे भाव खाली आले. शेतकऱ्याला असं वाटलं बरं चला ठीक आहे 10,000 11,000 यावर्षी मिळतील. शेतकऱ्यांना सुरुवातीच्या काळामध्ये यावर्षीच्या हंगामामध्ये 10,000 11,000 11,500 रुपये मिळायला लागले. टेक्सटाईलची मोठी टीम केंद्राच्या मंत्र्यांना भेटली, आयात शुल्क कमी केलं आणि दनादन या देशामध्ये कापूस यायला सुरुवात झाली. सभापती महोदय, कापसाचे दर खाली आले. आज एमएसपी दराने खरेदी होत नाही, कुठंच होत नाही. त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही. सरकारने त्याच्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सीसीआयचे केंद्र कुठं सुरू आहे ते दाखवा. सीसीआयचे केंद्र सुरू असले पाहिजे कापसासाठी. कुठं सीसीआयचे केंद्र नाही. आणि म्हणून एकीकडे आपण अशा पद्धतीनं कापूस उत्पादकता मिशन करत असताना या कापसाच्या भावाचं काय? शेतकऱ्याला खर्च किती येतो? शेतकऱ्याला मिळतं काय? शेतकऱ्याची बाजारपेठ आहे का? परंतु या प्रश्नाकडे सरकार पूर्ण दुर्लक्ष करते. एकीकडे उत्पादन आम्ही शेतकऱ्यांनी वाढवायचं आणि त्याला बाजारात जर भाव नसेल तर तो शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. सभापती महोदय, सौर कृषी पंपांचा सुद्धा एक मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की मोठ्या प्रमाणात राज्य सरकार हे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिल्याचं सांगतं आणि त्यातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खातं आहे तेही मोठा गाजावाजा करत असतात. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती ही शेतकरी त्यांना ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस काय सांगतात याबद्दलचा अनुभवही आमदार दानवे यांनी सांगितला आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या सौर कृषी पंपांचा लाभ हा फारच कमी प्रमाणात मिळत असल्याची वस्तुस्थिती असल्याचं दानवे यांनी आज विधान परिषदेमध्ये सांगितलं आहे. 8 तासाची वीज शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये 1 मिनिट वीज गेली तर सगळ्या पेपरला बातम्या येतात, टीव्हीवर बातम्या येतात. शेतकऱ्याला 8 तास वीज आहे, मोठ्या मुश्किलीने 2 तास वीज मिळत नाही. सभापती महोदय, अर्धा तास सुरू झालं का अर्धा तास ड्रीप होतं, पुन्हा बंद पडतं. पुन्हा 1 तासाने सुरू झालं का पुन्हा अर्ध्या तासाने बंद पडतं. आणि म्हणून मला असं वाटतं आजच्या घडीला शेतकऱ्यांची व्यथा आहे. सिंगल फेज असेल, डबल फेज असेल, गावातल्या लाईट असेल, शेतातल्या लाईट असेल, ही चालू आहे तर ही बंद आणि ही बंद असेल तर ही चालू, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय शेतकऱ्यांची आहे. आणि म्हणून शेतकऱ्याविषयी सरकार एवढ्या घोषणा करत असताना या बेसिक महत्वाच्या विषयाकडे सरकारचं कोणतंही लक्ष नाही. सभापती महोदय, जर वीज नाही तर मागेल त्याला सौर पंपाची योजना केलेली. आता वीजचं कनेक्शन कुठेच मिळत नाही. कित्येक लोकांनी रजिस्टर केलं पण विजेचं कनेक्शन मिळत नाही. काही काही ठिकाणी विजेची आवश्यकता आहे, मागेल त्याला सौर पंप. आज ठिकठिकाणी सौर पंपाच्या विषयी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, कारण सरकार विजेचं कनेक्शन देत नाही, वीज आपल्याकडे तेवढी उपलब्ध नाही आहे. पण मागेल त्याला सौर पंप याची सुद्धा मला असं वाटतं आताच्या घडीला स्थिती चांगली नाही. सभापती महोदय, ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांना लागलं ते चांगलं आहे, पण आज मागणी आहे मोठ्या प्रमाणात सौर पंपाची, परंतु सरकार हे मागेल त्याला सौर पंप देऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. 2025च्या खरीप हंगामामध्ये आपण पाहिलेलं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात राज्यात अतिवृष्टी झालेली होती आणि त्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांना तर फटका बसलेलाच होता. त्याचं जे काही अनुदान होतं तेही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळालं नाही. अशा पद्धतीची शेतकरी एकीकडे तक्रार करतायत, दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची जमीन ही खरडून गेलेली आहे, वाहून गेलेली आहे पुरामुळे, अशा शेतकऱ्यांना 3.47 लाख रुपये इतका निधी हा मदत निधी म्हणून दिला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन राज्य सरकारनं दिलेलं होतं. त्या संदर्भातला GRही राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेला होता. पण या शेतकऱ्यांना अद्यापही म्हणजे साधारण 7 ते 8 महिने उलटून गेलेत तरीही त्यांच्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारकडून जे अनुदान मिळणं अपेक्षित होतं ते अनुदान मिळालं नाही. अशा पद्धतीचा गंभीर आरोपही आज आमदार दानवे यांनी विधिमंडळात केला आहे. त्यासोबतच त्यांनी जी जनावरं वाहून गेलेली होती त्यांचा प्रश्न या संदर्भातही थेट होता की मोठ्या प्रमाणात राज्य सरकार हा गाजावाजा करतं की आम्ही 31,000 कोटी रुपयांचं पॅकेज हे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी त्यासोबतच विविध समाज घटकांना दिल्याचा दावा केला गेला, पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना त्यातनं अजूनही लाभ मिळाला नाही. आणि या वस्तुस्थितीकडे, या ग्राउंड रियालिटीकडे सुद्धा दानवे यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना लक्ष वेधलं. खरडून गेलेल्या जमिनीला 3,47,000 रुपये. माझं आपल्या माध्यमातून सरकारला आव्हान आहे, एक तरी शेतकरी आणून दाखवा की ज्याला 3,47,000 रुपये मिळाले. ती योजना आता बंद सरकारने बदललेली आहे. सभापती महोदय, खरडून गेलेल्या जमिनीला 3,47,000 रुपये देण्याची घोषणा प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. माझं आपल्या मार्फत सरकारला आव्हान आहे की 3,47,000 रुपये दिलेला एक तरी शेतकरी या महाराष्ट्रात दाखवा. सरकारने 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं सभापती महोदय, परंतु एकाही शेतकऱ्याला 3.47 लाख रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी मिळाले. अजूनही एक जमीन खरडून गेलेली बनवायला 2-2, 4-4, 5-5 वर्ष लागतात. आपण ग्रामीण भागातल्या
जमीन खडून जाणं शहरातल्या लोकांना कळत नसेल. जमीन खडून जाणं काय प्रकार आहे. 3,47,000 मध्ये खडून गेलेली जमीन नीट करतात नाही, हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पण बुडत्याला काडीचा आधार किमान त्यांनी काहीतरी होईल. आणि म्हणून 3,47,000 रुपये मला सरकारने देण्याची घोषणा दिली होती. आज हे 31,628 कोटी रुपये कुठे मिळाले, हा आपल्या मार्फत माझा सरकारला प्रश्न आहे सभापती महोदय. दानवे यांचं भाषण जसं जसं पुढे जात होतं त्यामध्ये आणखी 2 महत्त्वाच्या मुद्द्यांना सुद्धा त्यांनी स्पर्श केला. अर्थात महाडीबीटी आणि इतर ज्या योजना आहेत त्याबद्दलही ते बोलले, पाणंद रस्त्यांबद्दलही बोलले. पण 2 महत्त्वाचे मुद्दे होते. एक म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2025च्या खरीप हंगामामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू करून राज्य सरकारनं आधीची जी काही योजना होती ती रद्दबातल केली आणि त्यामध्ये सुधारित नियम आणले आणि त्यातनं आधीचे जे काही ट्रिगर होते, ज्या ट्रिगरमधनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विम्याचं एक कवच मिळत होतं, संरक्षण कवच मिळत होतं, ते काढून घेण्यात आलं आणि 2025च्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. रब्बी हंगामात सुद्धा नुकसान झालं, पण तरीही शेतकऱ्यांना तुटपुंजी अशी पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली आणि त्यामुळं पीक विमा योजनेचं हे फाटकं कवच शेतकऱ्यांच्या माथी मारून राज्य सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे आणि त्यासाठी राज्य सरकारनं सुधारित पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना एक प्रकारे गंडवलंय, अशा पद्धतीचा सूरसुद्धा आमदार दानवे यांच्या बोलण्याचा होता. ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पहा. आज विम्याच्या गोष्टी केल्या गेल्या. 1 रुपयाला पीक विमा कोणता शेतकरी सरकारकडे आला नव्हता की आम्हाला 1 रुपयात पीक विमा द्या. 2 वर्ष दिला. 3ऱ्या वर्षी सभापती महोदय पीक विमा सरकारने बंद केला. सभापती महोदय माझ्याकडे पीक विम्याचे सगळे डिटेल्स आहे सभापती महोदय. पीक विमा भरपाई 23-24 असेल, 24-25 असेल. याचे किती दावे अजून 2300 सुद्धा 2400 सुद्धा दावे सभापती महोदय प्रलंबित आहे सभापती महोदय. नुकसानीचे पंचनामे झाले परंतु भरपाई मिळाली नाही. सरकारने 4 ट्रिगर बंद केले सभापती महोदय. खरं तर ट्रिगर पाहिजे होते परंतु सरकारने ट्रिगर बंद केले. आताच्या घडीला इन्शुरन्स किती सभापती महोदय? 2022 ला खरीपाला 96,62,542 शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं. 4,405 कोटी रुपये प्रीमियम भरला होता. 2,748 त्याचा परतावा मिळाला सभापती महोदय. मी सगळे वाचत नाही पण शेवटचं वाचतो. 2024-25 रब्बीचं मी वाचतो. फक्त 54 लाख शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केलं. 1,636 कोटीचा प्रीमियम आहे. मिळाला सभापती महोदय 213 कोटी. कुठे 2,748 कोटी आणि कुठे 213 कोटी रुपये विमा 2025चा सभापती महोदय लक्षात घ्या तुम्ही. शेवटचा मुद्दा त्यांच्या भाषणातला तेवढाच महत्त्वाचा होता, तो म्हणजे कांदा दराचा. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मागच्या काही काळापासून कांदा उत्पादक शेतकरी हे केंद्र सरकारच्या धोरण धरसुडीनं पिसलेले आहेत. त्यामध्ये राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या बाजूनं भूमिका घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं गरजेचं आहे. परंतु मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे भेटायला गेले दिल्लीत, परंतु त्यातनं जो काही प्रमुख तोडगा होता तो निघाला नाही आणि त्यामुळेच कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटकासुद्धा बसतोय. अजूनही कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत. राज्यातील बाजारामध्ये एकीकडे ग्राहकांना 30-40 रुपये किलोनं कांदा घ्यावा लागतो आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये ज्यावेळेस ते कांदा विक्रीसाठी घेऊन जात आहेत त्यावेळेस 1 रुपये ते 1.5 रुपयाचा दर मिळतोय. अशा पद्धतीचा एक आरोपसुद्धा आमदार दानवे यांनी बोलताना केला आणि कांद्याच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलं. ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. मुंबईत कांदा विचारला तर 30 रुपये किलो आणि आमच्या मार्केट कमिटीला कांदा विचारला तर 50 पैसे किलो. मुंबईत विचारलं मी पाटील साहेब, गुलाबराव पाटील साहेब की 30 रुपये किलो. सहज विचारलं मुंबईत कांदा काय भाव मिळतो? 30 रुपये किलो. तिकडे मार्केट कमिटीमध्ये 50 पैसे रुपया किलो कांदा. शेतकऱ्याला गावातून अन्न आणि नेणं सुद्धा मार्केट कमिटीमध्ये कांदा परवडणे अशा प्रकारची स्थिती कांद्याची आहे. सरकारने नाफेड मार्फत पहिले 1,200 रुपये भाव जाहीर केला, नंतर 1,500 केला, परवा 1,700 केला. या राज्यामध्ये कांद्याचं उत्पादन 130 लाख एक टन, 140 लाख टन आहे. नाफेड मार्फत किती आणि नाफेड मार्फत खरेदी करणार 2 लाख टन. सभापती महोदय, नाफेड सुद्धा मला वाटतं भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा झालेला आहे. मार्केट कमिटीमध्ये नाफेडने ऑफिस केलं पाहिजे, तिथं खरेदी केलं पाहिजे. आज ॲग्रो प्रोड्युसर कंपन्याच्या माध्यमातून त्याच्यात व्यापारी घुसलेले सभापती महोदय आणि हेच व्यापारी कांदा खरेदी करतात, हेच व्यापारी नाफेडला देतात, हेच व्यापारी नाफेडकडून खरेदी करतात आणि शेतकऱ्याला लुटतात. अशा प्रकारची आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मला असं वाटतं अतिशय ऐकून घेण्याची आवश्यकता आहे, त्याला अनुदान देण्याची आवश्यकता आहे, त्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. एकूणच काय तर सत्ताधारी पक्षाकडून आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 260चा प्रस्ताव हा मांडण्यात आलेला होता. त्यामध्ये राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी किती काय केलं आहे आणि कशा पद्धतीनं केलं आहे याचे गुणगान गाणारे हे प्रस्ताव असतात. परंतु 260चा प्रस्ताव हा सत्ताधारी पक्षांकडून मांडला जातो आणि त्यामध्ये हे सगळं सांगितलं जातं आणि यावरच म्हणजे या प्रस्तावावरती बोलताना आज आमदार अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, कांदा पिकाचे पडलेले दर असतील, कापूस आयात असेल आणि त्यावरचं काढलेलं शुल्क असेल, या सगळ्या मुद्द्यांना हात घातला आणि शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित केला. इतरही मुद्द्यांना
त्यांनी थेटपणे त्यावरून सवाल उपस्थित केले आणि या प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारनं द्यावीत अशा पद्धतीची मागणीसुद्धा केली. काही ठिकाणी तर त्यांनी थेट राज्य सरकारला खुलं आव्हानसुद्धा दिलं आहे की या पद्धतीच्या ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा होत नाही आणि त्यामुळे ठोस धोरण राज्य सरकारनं राबवावं जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची मदत होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा आधार मिळेल. पण जसं सुरुवातीला दानवे यांनी एक म्हण सांगितलेली होती की आड रानातली विहीर आणि लबाडा घरची खीर यांचं काही खरं नसतं, तसंच राज्य सरकारच्या ज्या काही घोषणा असतात त्यांचंही काही खरं नसतं असंच म्हणण्याची वेळ आलेली आहे. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.